सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. काल आपण ध्यानात्मक आसने पाहिली. त्यामध्ये 5 आसनं ही ध्यानात्मक आहेत, जी प्राणायाम करताना उपयोगी पडतात. त्यामध्ये वज्रासन, सिद्धासन, भद्रासन, स्वस्तिकासन आणि पद्मासन ही आपण 5 आसने पाहिली. आजचा प्राणायामाचा हा पुढचा व्हिडिओ. कोणताही प्राणायाम करण्याआधी आपण शरीर आणि मन शिथिल करतो आणि मग प्राणायामाला सुरुवात करतो. पण त्याच्याही पूर्वी डीप ब्रीदिंगचं टेक्निक हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल. दीर्घ श्वसन हे का महत्त्वाचं आहे? दीर्घ श्वसनाने होतं काय? आपलं शरीर आणि मन सुद्धा शांत होतं. कोणताही प्राणायाम करताना मन शांत असणं हे फार महत्त्वाचं आहे. दिवसभर आपण कोणत्या तरी कामामध्ये बिझी असतो किंवा कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस आलेला असतो. डोक्यामध्ये कोणते तरी विचार चालू असतात किंवा ओव्हर थिंकिंग होत असतं. म्हणजे विचारांना कसं थांबवावं हे आपल्याला कळत नसतं किंवा कोणत्यातरी गोष्टीमुळे आपण खूप स्ट्रेसमध्ये आहोत आणि आपल्याला मन शांत करायचं आहे. अशा वेळेस मनःशांतीसाठी हे दीर्घ श्वसन जे आहे ते उपयुक्त ठरतं. ह्या दीर्घ श्वसनामुळे मन आणि शरीर तर शांत होतंच, पण त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांची जी आहे ती कार्यक्षमता वाढते. आपला जर बीपी वाढलेला असेल तर तो बीपी कमी होण्यासाठी या दीर्घ श्वसनाची मदत होते. हृदयाचे ठोके हळूहळू शांत व्हायला लागतात. शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्त वाढतो. तर हे असे दीर्घ श्वसनाचे अनेक फायदे आहेत. कधीही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही टेन्शनमध्ये असाल, खूप ताणतणाव आहे किंवा तुम्ही खूप थकलेले असाल, अशा वेळेस सुद्धा जर तुम्ही दीर्घ श्वसन जर 5 मिनिटं एखाद्या जागी बसून केलं तर ताबडतोब मन शांत व्हायला किंवा मनःशांती मिळण्यासाठी हे दीर्घ श्वसन उपयुक्त आहे. हे दीर्घ श्वसन करायचं आहे कसं? कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं. पहिल्यांदा शरीर आणि मन शांत करून घ्यायचं आणि आपल्याला जितका दीर्घ श्वास घेता येईल तितका दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पण तो शांतपणे घ्यायचा आहे. कोणत्याही शरीरावर कोणताही त्यावेळेस ताण नको आहे आपल्याला. घेताना संथ सावकाश घ्यायचा आणि तो सलग घ्यायचा आहे. म्हणजे असं आपल्याला श्वास घ्यायचा नाही. घेताना एकाच लयीमध्ये संथपणे श्वास घ्यायचा आहे. पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना सुद्धा तेवढ्याच संथ आणि सावकाश तो श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वास घेणे याला पूरक असे म्हणतात आणि आपण श्वास सोडतो त्याला रेचक असे म्हणतात. मग आपल्याला हा पूरक आहे तो दीर्घ पूरक करायचा आहे आणि रेचक आहे तो सुद्धा दीर्घ करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला जर किती वेळात घ्यायचा आणि किती वेळात सोडायचा हे जर आपल्याला कळत नसेल तर मनातल्या मनात आपण 4 आकडे मोजू शकतो. श्वास घेताना 1, 2, 3, 4 असे 4 आकड्यांमध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना 1, 2, 3, 4 असं मनातल्या मनात आकडे मोजत आपण हे दीर्घ श्वसन करू शकतो. हळूहळू आपल्याला जर 4 अंकामध्ये आपण श्वास घेतला तर तो 6 अंकामध्ये सोडायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग आपल्या नेहमीच्या सरावाने ही वेळ आपल्याला सोडण्याची जी वेळ आहे ती वाढवत न्यायची आहे. म्हणजे आपण 4 अंकामध्ये श्वास घेतला तर आपल्याला तो 8 अंकामध्ये श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने हळूहळू सरावाने आपण जेवढ्या वेळामध्ये श्वास घेतो त्याच्या दुप्पट वेळामध्ये श्वास सोडण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तसं पाहायला गेलं तर ही खूप सोपी प्रक्रिया आहे. परंतु सरावाने आपण हे दीर्घ श्वसन खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच करू शकतो. तर ते दीर्घ श्वसन कसं करायचं ते आता आपण पाहूया. पहिल्यांदा कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. मी पद्मासनामध्ये बसणार आहे. पद्मासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, आपला अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडून ही ज्ञानमुद्रा तयार होते. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. आपली मान सरळ हवी, पाठीचा कणा ताठ हवा, सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा पूर्ण शरीर आपल्याला शिथिल करून घ्यायचं आहे. शरीरावर आपल्याला जिथे जिथे ताण जाणवत आहे तिथे तिथे मनाने जायचं आहे आणि तिथला ताण जो आहे तो काढून टाकायचा आहे. म्हणजे तिथला अवयव आपल्याला शिथिल करायचा आहे. फिरवायची आहे.
जिथे जिथे शरीरावर आपल्याला ताण जाणवत आहे तिथे मनाने जायचं आहे, तिथल्या अवयवांवरचा ताण काढून टाकायचा आहे. शरीर शिथिल झाल्यानंतर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. घेत असलेल्या श्वासाबरोबर एक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आहे आणि सोडत असलेल्या श्वासाबरोबर आपल्या मनातील नकारात्मक भावना, चिंता, काळजी दूर होत आहे अशी कल्पना करायची आहे. घेत असलेल्या श्वासाबरोबर होणारी पोटाची, छातीची हालचाल याकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण दीर्घ श्वसनाला सुरुवात करणार आहोत. मनातल्या मनात 4 अंक मोजायचे आहेत. 4 अंकामध्ये श्वास घ्यायचा आहे म्हणजे पूरक करायचा आहे आणि 4 अंकामध्ये आपल्याला रेचक करायचा आहे म्हणजे श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण साधारणतः 5 मिनिटे रोज दीर्घ श्वसन करू शकतो. श्वास घेताना पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे म्हणजे पोटापर्यंत तो जाणवला पाहिजे तितका श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडताना तेवढाच तो दीर्घ आणि खोल श्वास सोडायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, श्वास घेताना संथ आणि सलग श्वास घ्यायचा आणि सोडताना संथ आणि सलगपणे सावकाश श्वास आपल्याला सोडायचा आहे. घेताना कोणताही ताण नको आणि सोडतानाही कोणताही ताण नको. जितका आपल्याला दीर्घ श्वास घेता येईल तितका दीर्घ घ्यायचा आहे आणि जितका दीर्घ सोडता येईल, खोलवर सोडता येईल तितका खोलवर सोडायचा आहे. सुरुवातीला प्रॅक्टिससाठी म्हणून मी तुम्हाला 4 अंकामध्ये घ्यायला आणि 4 अंकामध्ये सोडायला सांगितलेलं आहे. परंतु जर तुमचा 5 अंकामध्ये घेतला जात असेल आणि जितक्या वेळामध्ये सोडला जात असेल तितक्या वेळासुद्धा करायला हरकत नाही. प्रत्येकाची श्वास घेण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्हाला जशा पद्धतीने शक्य होईल तशा पद्धतीने करा. पण हळूहळू दीर्घ श्वास जेव्हा आपण सोडतो तेव्हा तो लांबवायचा प्रयत्न करा. म्हणजे 4 अंकामध्ये घेतल्यानंतर 8 अंकामध्ये तो सोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जितक्या वेळामध्ये आपण श्वास घेतो तितक्या दुप्पट वेळामध्ये तो सोडण्याचा प्रयत्न करा. हे फक्त सरावाने जमू शकतो. त्यासाठी रोज करणं हे फार महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करताना त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं सातत्याने तर नक्कीच एक दिवस तुम्ही खूप छान आणि चांगल्या पद्धतीने प्राणायाम करू शकाल. तर ह्या दीर्घ श्वसनाचे फायदे मी तुम्हाला सांगितले तसे खूप आहेत. जर तुम्हाला कधीही कोणताही स्ट्रेस आला असेल तर कुठेही जिथे तुम्ही असाल तिथे शांतपणे बसा. खुर्चीवर बसलात तरी चालेल. पण मन शांत करण्यासाठी हे दीर्घ श्वसन जर तुम्ही 2 मिनिटं जरी केलेत किंवा 5 ते 10 वेळासुद्धा तुम्ही दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला तरीसुद्धा ताबडतोब मन शांत होऊ शकतं. कुठेही गेलात तुम्ही, जर तुम्हाला कुठेतरी बोलण्याचं दडपण आलं असेल, कोणत्याही गोष्टीचा जर मनावर प्रचंड स्ट्रेस आला असेल, तर काय करावं हे सुचत नसेल, तर अशा वेळेस हे दीर्घ श्वसन करा. कोणत्याही संकटात तुम्ही सापडला असेल तर मनशांतीसाठी हे दीर्घ श्वसन फार उपयुक्त आहे. तर फार सोपं असं हे दीर्घ श्वसन आहे. तर नक्कीच करून पहा आणि दीर्घ श्वसन जितकं याची प्रॅक्टिस तुम्ही जास्त कराल तितके तुमचे पुढचे जे प्राणायाम आहेत ते आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.